रोनाड, केशव लहू दळवी सावत आणि काशी विश्वनाथ स्वीट्स प्रोप्रायटर अक्षय जयस्वाल या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. द्वितीय फेरीचा आणखी एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर सुरू होतोय. RD11 किरवली विरुद्ध जय सावराई एलकुंदे. एलकुंदे संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. किरवली संघामध्ये आता काही बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये गोरखनाथ संघामध्ये नव्हता आणि आता गोरखनाथचं पुनरागमन झालेलं आहे. सलामीला पाहायला मिळतोय गोरखनाथ दिगाडकर, त्याच्या समवेत जितू चोरगे. जितूनं चांगली बॅटिंग केली होती, मधल्या फळीत तो खेळला होता सकाळच्या मॅचमध्ये. ती 4-4 षटकांची मॅच होती, मात्र हा 3-3 षटकांचा सामना आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण व्यासपीठावरती जे पाहुणे उपस्थित आहेत त्या पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आपण नेहमीच ओपन कॅटेगरीमध्ये भूमिक 11 संघ खेळताना पाहत असतो आणि त्याचे पुरस्कर्ते आज विकी शेठ पाटील गांधारीचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, आपल्या व्यासपीठावरती सज्ज आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी खंडू पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विकी शेठ पाटील यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सत्रामध्ये सुद्धा लीग मॅचेस अर्थात 2 दिवसांची स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 2 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये. आणि तुम्ही जर फॉर्मेट पाहिलं तर एका दिवसामध्ये ओपनचे 4 संघ असतील आणि ग्रामीणचे 4 संघ असणार आहेत. आणि तुमच्या भेटीला ती लवकरात लवकर ती स्पर्धा येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देरूंच्या त्या ठिकाणी मात्र ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. तर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना मित्रांनो तुम्ही पाहणार आहात. RD11 किरवली विरुद्ध सावराई एलकुंदे. सावराई एलकुंदे संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. काय सुंदर सामना आपण या अगोदर पाहिला. टाय ब्रेकरमध्ये पवनपुत्र PC संघानं तो सामना मात्र जिंकला. म्हणजे पहा एका धावेला किती महत्व आहे. आणि दोन्ही सामने आपल्याला पवनपुत्र PC संघाने आपण जर विचार जर केला शेवटच्या चेंडूवरती दोन्ही सामने त्यांनी मात्र विजय संपादन केले. सलामीची जोडी गोरखनाथ आणि जितू चोरगे. पहिला चेंडू फुलटॉस आणि ऑन साइडला फुलटॉस वसूल केला. गोरख ठोकला पहिल्या चेंडूवरती हा षटकार. खराब चेंडूची फेकी होती. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर फुलटॉस होता आणि त्याच्यावरती जबरदस्त ऑन साइडला मात्र चेंडूला टर्न केलं. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर काही कारणास्तव गोरखनाथ उपस्थित नव्हता, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र त्याची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्या उपस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. गोलंदाज पुन्हा आता ओढतो विकेटनं. बॅटची अगदी आतली कडा लागली. पाहू शकाल चेंडू मात्र ऑन साइडला टर्न केला. डीप स्क्वेअरकडे मात्र फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. एकाच धावेवरती मात्र फलंदाज समाधानी मानत असताना 7 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. दुसऱ्या फेरीचा आपण हा दुसरा सामना इथे मात्र पाहतोय. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ सुद्धा करणार आहोत, लक्ष असू द्या. ड्रॉमध्ये फक्त 2 संघांची नावं आपण या ठिकाणी चालू सामन्याचे विनर टीम आणि पवनपुत्र PC एक चिठ्ठी उचलली जाईल. तो आजच्या दिवसातील गटातून तो मात्र पुढे चाल करेल आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ प्रिन्स 11 PC संघाच्या विरोधात खेळणार आहे. लाईन मात्र पाहावी लागेल. एक्झॅक्टली या डाबा स्टिकवरती होती आणि तीच मात्र लाईन चुकीची पाहिली पंचांनी आणि त्याचमुळे गोलंदाजाला दंडित केलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा अजय आपल्या भेटीला मात्र येणार आहेत. त्यापैकी विकी शेठ पाटीलची सुद्धा एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2 लाख रुपयाचं पारितोषिक असेल आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त फटका स्टँड अँड डिलिव्हर बॅटच्या रडार मध्ये होता आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बेहतरीन बल्लेबाजी करते हुए जीतू आज बहुत अच्छे फॉर्म में है. पहले मैच में भी मैन ऑफ द मैच रहे थे और टीम जब संकट में फंस गई थी तब आए थे बल्लेबाजी के लिए. 2 छक्के जड़े थे उन्होंने. संजय स्पोर्ट्स सावत के विरुद्ध 18 रनों की उपयुक्त पारी खेली थी और इस मैच में भी धमाकेदार शुरुआत करते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज अच्छा खेलते हुए
गोरख ने भी सिक्सर से अपने पारी का आगाज किया था और जीतू ने भी सिक्सर से अपना खाता खोला है। फ्रंट लेग को गेंद की लाइन से हटाते हुए स्विंग किया था ऑन साइड में, बल्ले की बीचों बीच लेकर खेला डीप मिड विकेट के ऊपर से, खूबसूरत छक्का। आणि जेव्हा आपण जितूच्या बॅटमध्ये षटकार पाहत असतो तेव्हा मात्र नक्कीच पॉवरफुल ते फटके पाहायला मिळत असतात. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र जितून तब्बल 2 षटकार लगावले होते आणि त्याची मात्र कुठेतरी आठवण करून देणारा हा सिक्सर त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला. आता मात्र टॉप एज चेंडू हवे ते यष्टीरक्षक चेंडूच्या खाली स्वतःवरती निराशा आहे. याचं कारण मिसटायमिंग फटका होता आणि सरळ यष्टीरक्षकाने मात्र हा झेल तिथे मात्र संपादित केला. पहिल्या धक्का लागत असताना RD11 किरवली संघाला. इस बार कहीं ना कहीं लाइन को थोड़ा सा वैरी किया था, बल्लेबाज से दूर रखी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद फिर से ऑन साइड में खेलने का प्रयास किया था जीतू ने, तो कहीं ना कहीं स्ट्रोक का चयन थोड़ा गलत रहा है. बल्ले के ऊपर लगी टॉप एज और एक आसान सा कैच वहां पर. अच्छी वापसी करते हुए सिक्सर लगने के बाद गेंदबाज अक्षय एक ऑलराउंडर की भूमिका निभाते हुए अपनी टीम के लिए. अच्छी टीम है जय सावराई एलकुंदे टीम की तरफ भी हम देखते तो उनके पास भी एक से बढ़कर एक खिलाड़ी है. परंतु हा सामना नक्कीच एक चांगल्या दिशेने मात्र वाटचाल करेल, त्यात काही शंका नाही. जेव्हा दोन बलाढ्य संघांमध्ये एखादी आपण लढत पाहत असतो तेव्हा ती लढत मात्र नक्कीच कडवी होत असते. इथे सुरुवात चांगली पाहायला मिळाली RD11 किरवली संघाच्या वतीने, परंतु एक फलंदाज मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी गमावला जितूच्या रूपानं. आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज राकेश दिगाडकर आले. स्वतः संघनायक या स्पर्धा संघाचे पुरस्कर्ते आहेत. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा राकेशने चांगली बॅटिंग केली होती आणि आता मात्र इथे पाहूया या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये कशा प्रकारचा तो मात्र खेळ प्रस्थापित करेल. अच्छी बल्लेबाजी भी की थी और अच्छी गेंदबाजी भी की थी उन्होंने संजय स्पोर्ट सावत के विरुद्ध. एलकुंदे टीम का जहाँ तक सवाल है उन्होंने आई एकवीरा सांगे टीम को हराया था. इस बार खोद कर निकाला है सामने, फील्डर नहीं है, डीप में गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. पहले बाउंस पर 4 रन. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता इथे मात्र पाहायला मिळतोय, कारण पाहू शकाल पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. मिड ऑफला नक्की तिथे बीट केला आणि सरळ चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. एक चांगली सोच मित्र म्हणेन की कारण अटॅकिंग क्रिकेट खेळला इथे मात्र या ठिकाणी आज RD11 किरोली संघाचे फलंदाजाचा ध्येय आहे आणि त्या अनुषंगाने धावा आता मात्र वेगानं आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. एक गडी बाद 18 धावा. जो भी बल्लेबाज आ रहे हैं वो यही सोचकर आ रहे हैं कि आक्रमण करना है और आक्रमण करते हुए ऑफ स्टंप के बाहर इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. तेज निकली गेंद और थोड़ा कम उछाल था इस बार बीट हुए बैट्समैन और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. स्कोर 18 रन, 1 विकेट के नुकसान पर RD11 किरवली. चांगली सुरुवात, गोड सुरुवात मित्र म्हणेन. फलंदाज नक्कीच एक गमावलाय, परंतु ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मात्र जोडल्या गेल्या. 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी अपार मेहनत केली आहे त्यांचं मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. खास करून हरीश पाटील, परेश पाटील, महेंद्र पाटील, खंडू पाटील, किरण पाटील, दिगंबर माली, निखिल पाटील, हरीश म्हात्रे, पंकज दलवी, प्रतीक दलवी, सत्या पाटील, आशीर्वाद तिसकर, हेमंत पाटील, दयेश पाटील, विशाल पाटील, निवृत्ती तिसकर, भावेश दलवी, प्रवीण पाटील, मंगेश म्हात्रे आणि अक्षय पाटील यांनी अपार मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीने मात्र ही जबरदस्त स्पर्धा आपल्याला सफल होताना पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच मी नानकरचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं सुद्धा मी स्पेशल थँक्स म्हणेन आणि त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करेल, कारण त्यांची सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी चांगली मोलाची साथ मिळाली, त्यांचं सुद्धा चांगलं योगदान मिळालं. हो पुलरला डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन मात्र ठीक आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉईंटला मात्र या ठिकाणी क्षत्रिय सज्ज आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी गोरखनाथनं एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज रोहितने केली. रोहित ने भी पहले मैच में अच्छा योगदान दिया था अपनी टीम, मैन ऑफ द मैच रहे थे. मैन ऑफ द मैच खिलाड़ी पहले मैच के रोहित जय सावराई एलकुंदे टीम की ओर से. पावर प्ले का खेल खत्म हो चुका है और उसी वजह से आप देख सकते हो आपके फील्ड को खोल दिया गया है. 5 खिलाड़ी अब बाउंड्री पर मौजूद. पुलर लेंथ बैक टू द बॉलर खेला है, बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में. और यहाँ पर आगे निकले हैं राकेश और रनआउट होते हुए गैर जिम्मेदाराना तरीके से रनआउट हुए हैं. गेंद को सीधे बॉलर की दिशा में खेल दिया था उन्होंने, रन लेने का कोई मौका नहीं था और वापस लौटने की ज़्यादा कोशिश नहीं की वहाँ पर राकेश ने. रनआउट के जरिए विकेट का पतन. नक्कीच या ठिकाणी मुलीच अपेक्षित नव्हते की राकेश दिगाडकर रनआउटच्या स्वरूपात तिथे मात्र बाद होतील, परंतु ते दृश्य आपण पाहिलं आणि दुसरा धक्का इथे मात्र RD11
किरवली संघाला मात्र लागताना आपण पाहतो नवीन फलंदाज सोनू दिगाडकर आलाय 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. सुरुवात चांगली झालेली आहे, एक चांगला रिदम मध्ये आपण जर RD11 किरवली संघाला पाहिले तर नक्कीच आहेत, परंतु तो रिदम इथे मात्र या ठिकाणी कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न आता मात्र गोलंदाजांचा प्रयत्न सुरू आहे. और लगातार जब विकेटें गिरती जाती है तो फिर मोमेंटम पूरी तरह से टूट जाता है. अच्छी शुरुआत ज़रूर मिली है, मोमेंटम को बरकरार रखना बहुत ही ज़रूरी है यदि एक बड़ा टोटल स्कोर बोर्ड पर टांगना है तो. नए बैट्समैन सोनू दिगाडकर लंबे हिट्स लगाने में माहिर बल्लेबाज है, लेकिन रोहित के विरुद्ध लंबे हिट्स लगाना इतना आसान होने वाला नहीं है. अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करना पसंद करते हैं. कुछ इस तरह से इस बार किनारा लगा, किस्मत का सहारा और गेंद निकल गई है लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. किती भन्नाट वेग पाहिला आपण त्या चेंडूमध्ये आणि पाहू शकाल बॅटची वरची कडा लागली. आपण रिप्ले मध्ये नक्कीच पाहू शकतो की कशा रीतीने हा फटका त्या ठिकाणी फलंदाजानं एक्झिक्यूट केला. ज्याप्रमाणे रनअप करतो असं वाटत नाही की वेगाने चेंडू हाताळेल, परंतु पाहू शकाल टॉप एज अगदी बॅटची टोला चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. की नशिबाच्या 4 धावा जे आपण म्हणू शकतोय. फिर भी रोहित का जो बॉलिंग रनअप है थोड़ा लंबा ही है. हमने पीसी टीम की ओर से प्रिंस 11 की ओर से देखा था पीयूष को, छोटे बॉलिंग रनअप के साथ वो तेज़ गेंदबाजी कर रहे थे. इस बार इनसाइड एज थोड़ी सी अपील हुई थी, फुल टॉस गेंद थी, उसका पूरा फायदा नहीं उठा पाए. लॉन्ग लेग की जानिब गेंद को फील्ड किया गया है. 1 रन लेने का मौका सोनू के पास. सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ किरवली टीम का 24 रन 2 विकेटों के नुकसान पर. चांगला षटक आतापर्यंत रोहितच्या वतीने आपण पाहिलं, एक चौकार नक्कीच आलाय, परंतु तो कॉन्फिडन्स लेवलचा फटका नव्हता. परंतु त्याच्या वेळी त्यांनी मात्र नक्कीच लेगल चेंडू हाताळले, त्याच्या वेळी मात्र त्यांनी चांगली लाईन तिथे मात्र मेंटेन केली. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फक्त त्यांनी 6 धावा तिथे मात्र खर्च केल्या. इथे मात्र हा परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू जाऊन एस्टांवरती धडकतोय. खूप मोठी विकेट्स अर्थात गोरखनाथ दिगाडकरला त्यांनी मात्र बाद केलाय. 3रा धक्का लागत असताना RD11 किरवली संघाला. अच्छी शुरुआत मिलने के बाद कहीं ना कहीं थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी RD11 किरवली की. खराब स्ट्रोक यहाँ पर गोरखनाथ दिगाडकर द्वारा. पूरी लंबाई की गेंद थी, फुलर लेंथ, और उसको वो थोड़ा क्रॉस बैटेड शॉट में तब्दील करना चाह रहे थे. शायद थोड़ी दुविधा में नजर आए कि सीधे बैट से खेले या फिर ऑन साइड में गेंद को टर्न करे. ऑन साइड में खेलने का प्रयास किया, लेकिन गेंद जाकर टकराई है स्टंप्स पर. बोल्ड आउट होकर पेविलियन में लौटते हुए गोरखनाथ दिगाडकर 24 पर 3. जबरदस्त गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतो. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहितच्या वतीने मात्र पाहायला मिळाली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर अतिशय चांगल्या प्रमाणे धाबा तिथे मात्र RD11 किरवली संघाने जोडल्या होत्या. परंतु त्यानंतर आपण विचार केला तर रोहितनं मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न तिथे मात्र नक्कीच केला आणि आत्तापर्यंत चांगल्या लेंथवरती चांगल्या लाईनवरती मात्र या ठिकाणी गोलंदाजी साकारली. आणि पाहू शकाल नवीन फलंदाज विशाल आलाय, लेफ्ट आर्म बॅटर आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र विशालवरती खूप मोठी जबाबदारी होती आणि आता मात्र पाहूया आपल्या संघासाठी कशा रीतीने मात्र तो खेळ करेल. कुटपाचा चेंडू होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावले, परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी रोखू शकले नाही. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 25 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या 12.50 सरासरीनं. आणि जर अशा धाबा येत राहिले तर किमान 35-40 पर्यंत नक्कीच RD11 किरवली संघ मजल मारू शकतोय. परंतु स्लॉग ओव्हरमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र गोलंदाजी आपल्याला सावराई एलकुंदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हालांकि ये मैच ही स्लॉग ओवर्स का मैं समझता हूँ. 3-3 ओवर का मैच है, तो ऐसे में ज़रूर ये उम्मीद की जाती है कि पहली गेंद से बल्लेबाज आक्रामक बैटिंग करे, और वो किया भी है किरवली के बल्लेबाजों ने. पहले ओवर में 18 रन आए थे, तब लग रहा था कि एक बहुत ही बड़ा टोटल शायद देखने को मिलेगा, लेकिन ज़बरदस्त दूसरा ओवर घटा है रोहित द्वारा. सिर्फ 7 रन खर्च किए और काफ़ी सफल भी साबित हुए हैं. आखिरी ओवर लेकर गजानन तैयार होते हुए. ये अलग किस्म के गेंदबाज है, गेंद को टर्न कराने की काबिलियत है गजानन के अंदर. सीनियर खिलाड़ी गजानन, सामने है विशाल. ओ घूमती हुई गेंद, बैट्समैन भी घूमे वहां पर, गेंद बल्ले पर ठीक तरह से ले ही नहीं पाए. बल्ले और गेंद के बीच में संपर्क नहीं था, शरीर से टकराई थी गेंद. डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए इस आखिरी ओवर की गजानन. नक्कीच त्याची शैली आपण जर पाहिली तर जागेवरून खेळणं एवढं इझिली नाही गजाननच्या गोलंदाजीवरती. आणि त्याचमुळे पाहू शकाल पहिल्या चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती हाताळला, त्यानंतर पुन्हा तुम्ही पाहू शकाल आय थिंक बॅटची कडा लागली त्या ठिकाणी
आणि मिस फिल्डिंग आणि चेंडू सरळ थर्ड मॅनच्या दिशेने मात्र जात असताना दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत असताना या स्पर्धेचे सहकारी अर्थात दिगंबर माली यांची जिवलग मित्र SKT ग्रुपचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व अर्थात अमितजी कारभारी उंबाटे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही न्यू आई एकविरा चषक 2024 मध्ये आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इस बार गेंद को स्वीप कर दिया है डीप मिड विकेट की जानिब. एक रन मिलेगा. दूसरे की कोशिश हो रही है. जबरदस्त थ्रो विकेट कीपर के पास और बैट्समैन रन आउट. विशाल का काम तमाम. 29 के योग पर ये चौथा विकेट, चौथा झटका लगा है 29 के स्कोर पर RD11 किरवली टीम को. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई RD11 किरवली टीम इस मैच में जय सावराई एलकुंदे के विरुद्ध सेकंड राउंड का ये मैच. तर नक्कीच ज्यांचं आपण पाहू शकाल या ठिकाणी दिगंबर माली यांचे अगदी जिवलग मित्र, जीवाला जीव देणारे मित्र, उंबाटे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा SKT ग्रुपचे सदस्य दरम्यान अमितजी कारभारी, त्यांच्या समित तुम्ही पाहू शकाल त्यांचे प्रिय मित्र ओमकारजी पातकर हे सुद्धा मात्र त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही पाहुण्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं दिगंबर माली यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. देखिए दूसरे प्रयास में बैट्समैन आउट हुए थे. रन संख्या 30 रन. 30 रन बने हैं और 3 गेंदे पारी में शेष. नए बल्लेबाज जीवन. इस बार गेंद को हुक कर दिया है. शॉट फाइन लेके खिलाड़ी जज करते हुए एक हाथ से कैच लपकने का प्रयास. कैच ड्रॉप और गेंद सीमा रेखा के बाहर. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. ठीक आहे. आता मात्र सावराई एलकुंदे संघाच्या माध्यमातून आता मात्र आपल्याला जास्तीत जास्त चुका पाहायला मिळत आहेत. कारण आउटफील्डमध्ये पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना आणि त्याचा मात्र नक्की त्यांचा भृदंड मात्र कुठे संघाला मात्र नक्की या ठिकाणी भोगावा लागतोय. आणि पावशिकाला या चौकारा सह्यानं दहा फलकावरती आता मात्र धाबा या ठिकाणी लागल्या गेल्या 34. आणि अजूनही पाहिलं तर आपण या पहिल्या इनिंगमधील काही चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र RD11 किरोली संघाला आपण पाहतोय. स्टंप्स के पीछे ज्यादातर गलतियां हुई है. वहां से 3 चौके निकले हैं. एक पर तो मौका नहीं था किसी के भी पास, लेकिन 2 चौके रोके जा सकते थे. फ्लाइटेड गेंद इस बार भी किनारा लगा है. अब की बार शॉट थर्डमैन की तरफ अच्छा क्षेत्ररक्षण. एक ही रन मिलेगा. अभी भी एक गेंद का खेल पारी में शेष है. स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन. टोटल तो अच्छा है. और यहाँ पर बड़ा हिट यदि सोनू के बैट से आता है तो 40+ टारगेट दिया जा सकता है, जो कि एक बहुत ही बेहतरीन स्कोर हो सकता है. बड़ी चुनौती हो सकती है. इस बार देखना है बैट से है या नहीं. गेंद जा रही है डीप फाइन लेग की तरफ. अब वहां पर प्रोटेक्शन रखा गया है. 2 की कोशिश. मौका रन आउट का था, लेकिन ऊंचा थ्रो था. विकेट कीपर उसको कलेक्ट नहीं कर पाए और आखिरकार 2 रन पूरे. गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ था. तो इस तरह से पारी समाप्त होती हुई RD11 किरवली की. कुल रन संख्या 37 रन बने हैं और 38 रनों का लक्ष्य 3 ओवर में ये मैच जीतने के लिए जय सावराई एलकुंदे के सामने. तर नक्कीच आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर आपण जो ड्रॉ आहे तो ड्रॉ आपण या ठिकाणी उडवणार आहोत. ड्रॉमध्ये 2 संघांची नावं आहेत. जर पवनपुत्र पिछे संघाचा एखादा प्रतिनिधी जर इथे आला तर चांगला होऊ शकतोय. जर संघ नाही आली तरी सुद्धा मात्र चांगला होऊ शकेल. आणि या चालू सामन्याचे विनर टीम असा ड्रॉ आपण इथे ओपन करतोय. 2 ड्रॉमधून एक चिठ्ठी उचलली जाईल. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो आजच्या गटातून मात्र अंतिम सामना मात्र खेळणार आहे. आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ प्रिन्स 11 पिसे संघाच्या विरोधात मात्र खेळणार आहे. पाहू शकाल या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती ज्यांचं नुकतंच इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. दिगंबर माली यांचे अगदी जिवलग मित्र, जीवाला जीव देणारे मित्र अर्थात SKT ग्रुपचे आणि त्याचप्रमाणे उंबाटे गावातील युवा उद्योजक म्हणून अमितजी कारभारी आणि त्यांचे सहकारी ओमकारजी पातकर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या समेत महेंद्रजी पाटील आहेत, दिगंबरजी माली आहेत, त्याचप्रमाणे सुरेंद्रजी दलवी सुद्धा आहेत. सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या उपस्थितीने आपण हा ड्रॉ या ठिकाणी ओपन करतोय. एका चिठ्ठीवरती नाव असणार आहे पवनपुत्र पिसे आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे टीम. जी चिठ्ठी उचलली जाईल, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो आजच्या गटातून मात्र क्वार्टर फायनलमध्ये तो संघ प्रवेश. आणि मी या ठिकाणी
प्रमुख अतिथी कारभारी यांना मी विनंती करतो की आपण या 2 चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी उचलायची आहे. अमितजी कारभारी यांच्या हातामध्ये चिठ्ठी आणि पाहूया त्या चिठ्ठीवरती कुठल्या संघाचं नाव असेल. पवनपुत्र पिसे या संघाने पुढे वाटचाल केलेली आहे. म्हणजे यानंतर जो सामना असेल चालू सामन्यातील विनर टीम आणि प्रिन्स 11 पिसे या 2 संघादरम्यान पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर 38 धावांचा पाठला करत असताना सावराई एलकुंदे संघाची 2 सलामीवीर फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. एकीकडे तुम्ही पाहू शकाल अक्षय आहे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल राज आता मात्र या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज हनुमान. आज अनुभवाकडे आता मात्र नक्कीच संघटनेकडे वाटचाल केली आहे असंच म्हणावं लागेल, कारण आज केतन चोरगे काही कारणाचं उपस्थित नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र हनुमानच्या खांद्यावरती आता मात्र या संघाची जबाबदारी आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आज दत्ता उपस्थित नाहीये, म्हणजे किमान 3-4 खेळाडू जे प्रमुख खेळाडू आहेत RD11 संघाचे ते मात्र आज काही कारणास्तव उपस्थित नाहीत. परंतु म्हटलं जाते ना मित्रांनो की जो हजीर तो वजीर, जे उपस्थित आहेत त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच चांगल्या खेळाची अपेक्षा करू शकता. आणि त्याचवेळी आज हनुमान पाहूया पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये कशाप्रमाणे मात्र गोलंदाजी करेल. लेफ्ट मारतो, विकेट मारा करतोय आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आय थिंक एज होती आणि मात्र एष्ट्यांच्या पाठीमागे गोरखनाथ दिगाडकरनं मात्र ती चूक केली आणि मात्र पहिल्याच चेंडूवरती अक्षयला जीवनदान. अजय काय म्हणशील या चुकीबद्दल? फार मोठी चूक मी म्हणेन, कारण एक रेग्युलेशन कॅच होती विकेट किपरसाठी आणि गोरखनाथ एक चांगला इष्टरक्षक देखील राहिलेला आहे, त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती, परंतु चूक घडलेली आहे आणि फार मागात पडू शकते. खरं तर आपण बघितलं की क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका एलकुंदे संघाने देखील केलेल्या होत्या. खरं तर एस्टेनच्या पाठीमागे विशेषतः तिकडे भरपूर धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्याचा भुर्दंड त्यांना तर भोगावा लागलेलाच आहे, परंतु हा ड्रॉप झालेला झेल फार मागात पडू शकतो किरवली संघाला. अगदी सहज सोपा झेल होता एसटी रक्षकाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर, परंतु कुठेतरी या जेम्प घेऊन तो मात्र त्याने झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याच्या चेंडू हातामध्ये मात्र परफेक्टली विसावला नाही, परंतु अक्षयला जीवनदान इथे मात्र नक्कीच मिळाला. हो, त्यानंतर पहा जो सोपा झेल होता तो ड्रॉप केला आणि जे कठीण झेल होतं ते मात्र या ठिकाणी पकडलं. हाच तर क्रिकेट आहे, जबरदस्त कॅचिंग आणि आता मात्र पहिल्या धक्का लागत असताना सावराई एलकुंदे संघाला राजच्या रूपानं. राजला प्रमोट झालं होतं सलामीला, मात्र त्याचा काही फायदा झालेला नाहीये. एलकुंदे संघाला बॅटच्या आतली कडा लागली होती, हा ब्लाइंडर होता. या अगोदर अगदी सोपा झेल ड्रॉप झाला, परंतु हा कठीण झेल होता तो स्वीकारलाय. एका हातानं झेल संपन्न केलाय गोरखनाथ दिगाडकरनं. हेच क्रिकेट आहे, क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. काही जबरदस्त मात्र गोलंदाजी हनुमानच्या माध्यमातून मात्र अतिशय सुंदर सुरुवात मित्रपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि तसे आपण जर हनुमानचा विचार जर केला तर मात्र नक्कीच खूपच त्याच्याकडे अनुभव आहे. अनेकदा मात्र त्याच्याकडून आपण चांगल्या षटकाचा खेळ सुद्धा पाहिलेला आहे आणि याची सुरुवात मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये करत असताना ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स मात्र आपल्या संघाला त्याने प्राप्त करून दिली. दरम्यान या ठिकाणी सावतगावचे समाजसेवक सन्माननीय गुरुनाथ पाटील साहेबांचं शुभागमन मंचावर झालेलं आहे. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे न्यू आई एकविरा चषक 2024 मध्ये. हनुमाननं जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी केलेली आहे तेव्हा तेव्हा बऱ्याचशा सामन्यांमध्ये किरवली संघ चांगली कामगिरी करताना दिसलेला आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, चुकीच्या फटक्याची निवड, बॉल आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये.
निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज हनुमान दिगाडकर. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी होते तेव्हा मात्र नक्कीच फलंदाजावरती प्रेशर वाढत असतो आणि तो प्रेशर आता मात्र या ठिकाणी बॅटरवरती वाढताना आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा येणं गरजेचे असतात कारण खूप मोठे गॅप असतात. परंतु हनुमंत कौतुक करेल, पाहू शकाल स्विंग इन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जातो आणि पाहू शकाल डॉट चेंडूची सांगता तिथे मात्र पाहायला मिळते. हनुमानची गोलंदाजी आपण बघितली तर फार एक्सप्रेस गोलंदाज तर नाहीये, जास्त वेग त्याच्याकडे नाहीये, परंतु अचूक टप्पा आहे आणि चेंडूला कट करण्याची क्षमता आहे. त्याच्याच जोरावर चांगल्या चांगल्या फलंदाजांना सध्या नमवताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी. फक्त एक धाव धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. टार्गेट आहे 38 धावांचं. यावेळेला हो कमजोर बॉल होता. फुल टॉस फायदा घेता आलेला नाहीये. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. बॉल डीप मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. भीमरसाठी मात्र इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि फलंदाजीने 2 धावा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. 1+2 एकूण 3 धावा तिथे मात्र नक्कीच जोडल्या जातील. तुम्हाला लगेच फिल्डिंग मात्र तिथे सजवायची आहे आणि पुढील चेंडू आता मात्र फ्री हिट सुद्धा असणार आहे. येथून मात्र जो दबाव फलंदाजांवर बनवलेला आहे गोलंदाजांना तो रिलीज करू शकतात फलंदाज. या बॉलवर जर फ्रीटवर मोठा फटका आला तर निश्चित रूपाने एक चांगली संधी असेल मॅचमध्ये पुनरागमन करण्याची जय सावराई एलकुंदे संघाकडे. फ्रीट बॉल. मात्र चांगली गोलंदाजी होते. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड एज लागली आहे. फक्त एक धाव येथे मिळेल असं वाटतंय. हो, एकच धाव मिळालेली आहे, ती देखील चिकी सिंगल. चांगली जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय आणि अतिशय सुंदर टप्पा तिथे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. असं वाटतं की एखादा कॉईन मात्र किलपट्टीवरती ठेवला आणि त्या कॉईननुसार मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न हनुमानच्या वतीने केला जातोय. कारण आतापर्यंत या षटकाचा आपण खेळ पाहिजे तर एकही मोठा फटका मात्र फलंदाजाने केला नाहीये. जबरदस्त लेंथवरती गोलंदाजी आणि आता मात्र कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघावरती आता दडपण आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 38 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर फक्त 5 धावा आतापर्यंत हनुमानने खर्च केल्या. हा चेंडू सुद्धा मात्र चांगला आहे. अगदी फुल्लर लेंथ होता आणि पाहू शकाल अगदी वाईडिश मिडॉनला चेंडू जाऊन मात्र राकेशने हा चेंडू कलेक्ट केला आणि पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना. तर आपण जाऊया मित्रांनो, व्यासपीठाकडे काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पाहू शकाल या ठिकाणी आमचे आयोजक मेंबर अर्थात दिगंबर माली यांचे अगदी जवळचे प्रिय मित्र, उंबाडे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्याचप्रमाणे SKT ग्रुपचे जे सदस्य आहेत अमितजी कारभारी यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो. या दिगंबर माली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे आणि पाहू शकाल फटाक्यांच्या आतिषबाजीने हा शुभ सन्मान. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यांचे सहकारी समवेत ओमकारजी पातकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा दिगंबर माली आपल्यास विनंती करतो की ओमकार पातकर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान, योग्य तो सन्मान हेच ओळख या स्पर्धेची राहील. प्रत्येक पाहुण्यांना मात्र आपण सन्मानित करतोय. नक्कीच आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. 12 चेंडू शिल्लक आहेत अजय आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी अजूनही आपण जर विचार केला तर 33 धावांची आवश्यकता, 32 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 16च्या सरासरीनं येथून धावा जमा करायच्या आहेत विजयाकरिता जय सावराई एलकुंदे संघाला. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. RD11 किरवली संघाचे कॅप्टन. लक्षात घ्या, जास्त वेळ तुम्हाला खर्च करता येणार नाही आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं हाताळलं हनुमाननं. फक्त 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि एक महत्त्वाचा गडी देखील पहिल्या षटकामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. राजला बाद केलं होतं क्वाट बिहाइंडच्या रूपात. अक्षयला जीवदान मिळालेलं आहे, त्याचा फायदा येते, त्याला घ्यावा लागणार आहे. नवीन षटक घेऊन राकेश दिगाडकर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल भरपूर बाहेर होता. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव येथे मिळते. धावसंख्या 1/7. आता समीकरण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 31 धावांची आवश्यकता.
तर नक्कीच आपल्यापासून या ठिकाणी रजा घेत असताना सन्माननीय अमितजी कारभारी, त्याचप्रमाणे ओमकारजी पातकर, आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल मी नक्कीच तुमचा आभार व्यक्त करतोय. दिगंबर माली आणि आमच्या आयोजकाच्या वतीनं. आणि फटका किती सुंदर खेळला त्या ठिकाणी, पाहू शकाल जबरदस्त हिटिंग आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका खऱ्या अर्थात. ते कॅपमधूनच बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. टायमिंग अफलातून पाहायला मिळालं. राकेशवर आता प्रेशर असेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक लो फुल टॉस, पुन्हा तोच गॅप शोधलाय. यावेळेला एक टप्पा आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. चुकीच्या लेंथवरती गोलंदाजी आपण पाहतोय, कारण ऑन साईडला वेगाने वारे वाहतात आणि त्यामध्ये तुम्ही जर असे नक्कीच फलंदाज त्याच्यावरती तुटून पडतील. आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर गॅपमध्ये चेंडू निघून गेला एका टप्प्याच्या 6 आणि 4 धावांसाठी. आता मात्र कुठेतरी पलटवार इथे मात्र पाहायला मध्ये सावराई एलकुंदी संघाच्या माध्यमातून. किरवली संघाकडे धावा भरपूर आहेत, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर मात्र कठीण असणार आहे सामना जिंकणं किरवली संघासाठी. इथे कौतुक करावं लागेल अक्षयचं. पलटवाराला त्याने सुरुवात केलेली आहे आणि त्याचा सुटलेला झेल आता मात्र फार महागात पडताना दिसतोय. 2 बॉल्समध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात राकेशनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वर. विजयाचं लक्ष आहे 38 धावांचं. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र फटका फसलाय. टॉप एज आहे, परंतु कुठलाही फिल्डर चेंडू खाली नाहीये. नोमॅन्स लँडमध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर दुरून पोहोचतोय शॉर्ट फाईन लेग मधून. तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. अडकीचा मिस टायमिंग होता, परंतु मग कुठलाही फिल्डर मात्र 38 सर्कलमध्ये उपस्थित नव्हता आणि त्याचमुळे चेंडू मात्र सेफ लँडिंग झाला. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या आणि या षटकामध्ये धावा आता वेगाने येताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 13 धावा राकेशने खर्च केल्या. 3 लिगली चेंडू त्यांनी हाताळले आणि आता मात्र 9 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची आता मात्र गर्दी आता मात्र पाहू शकाल वाढत असताना तसंही या मैदानावरती प्रेक्षकांची मात्र नक्कीच चांगली साथ एखाद्या स्पर्धकाला मात्र मिळत असते. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. प्रेक्षकांची उत्कंठा देखील वाढीस लागलेली आहे. सुरेख फटका आहे, स्वीप केला अगदी कार्पेटच्या साह्यानं. मिसफील्ड होते, खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमारेषेच्या बाहेर. जेथे एक धाव मिळायला पाहिजे होती तेथे मिळतोय चौकार. आणि स्वतः संगणकाजी त्या ठिकाणी होती आणि त्याच्याकडून मात्र ही चूक पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण आणि धाबा आता मात्र या ठिकाणी वेगाने मात्र पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते. जयसावराई एलकुंदे टीमसाठी प्रोडक्टिव्ह षटक आहे. अशाच षटकाची त्यांना आवश्यकता होती. मोठ्या धावसंख्येच्या षटकाची आवश्यकता होती आणि तसंच षटक येताना दिसतंय. राकेशचं महागडं षटक. फिल्डरकडून चुका होत आहेत, त्याचा भुर्दंड भोगावा लागतोय किरवली संघाला. 15 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्विंग केला ऑन साईडला. येथे झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. फील्डर डाऊन द बॉल आणि जीवन चूक करणार नाहीये. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. कुठेतरी आपण असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी चांगली बॅटिंग सुरू आहे, परंतु तो अडथळा मात्र नक्कीच दूर केला गोलंदाज राकेशनं आणि त्यामध्ये जीवनचं सुद्धा मात्र चांगलं कौतुक आपण करू शकतो. ज्या अनुषंगाने त्याने झेल पकडला. विकेटची आवश्यकता होती आणि तो विकेट मात्र अखेर राकेशने प्राप्त करून दिला. आपण पाहू शकतो की दुसरा धक्का मात्र सावराई एलकुंदे संघाला लागला गेला, परंतु आपण जर फलंदाज अक्षयचा खेळ जर पाहिला तर एकूण 7 चेंडू त्यांनी मात्र इथे फेस केले आणि 7 चेंडूमध्ये तब्बल 18 धाबांचा खेळ त्यांनी इथे प्रस्थापित केला. जबरदस्त बॅटिंग त्याने मात्र या ठिकाणी साकारली. एक चांगली संधी त्याने दिलेली आहे आपल्या संघाला विजयाची. मात्र येथून देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नवीन फलंदाज विजय वाकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. या टीमकडून कित्येक सामने त्याने स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेले आहेत. समीकरण 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू म्हणजे हा चेंडू मात्र कुठेतरी फार निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. आणि तसंही विजयला ही सिच्युएशन मात्र नक्कीच पूर्णपणे शूट करत असते. या सिच्युएशनमध्ये मात्र पाहिले तर विजय चांगले फटके खेळत असतो, परंतु पहिला चेंडू मात्र खेळत असताना इथे मात्र पाहू शकाल थोडेसे बीड झाले. डॉट चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी सावराई एलकुंदे संघाला 15 धाबांची आवश्यकता असेल. अतिशय सुंदर बॉल होता. शेवटचा बॉल राकेशच्या ओव्हरमधील वाईट यॉर्कर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, मात्र बॅटच्या अगदी खालून बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. षटकाची सांगता चांगली केली. मागडं षटक जरूर राहिलं आणि अजूनही मॅच दोलायमान स्थितीत पाहायला मिळते. 6 चेंडू शिल्लक आहेत. सावराई एलकुंदे संघाला 15 धावांची आवश्यकता. जबरदस्त ही मॅच
हाय व्होल्टेज मॅच आहे, हाय स्कोरिंग मॅच आहे. कारण अडतीस धावा तर तुम्हाला 3 षटकामध्ये मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 23 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र 15 धावांची अजून आवश्यकता असेल 6 चेंडूमध्ये. परंतु गोलंदाजीमध्ये पाहूया, ऑप्शनमध्ये पाहिले तर निकीज सोनू आहेत, परंतु विशालकडे मात्र संगणकाने पाहिलाय. लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि विशाल सुद्धा मात्र एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्याचा आपण खेळ पाहिलेला आहे. आणि या ऑप्शनला पाहिजे तर मनोहर सुद्धा होते, एक लेजेंड गोलंदाजी करणारे आपले. आणि पहिल्या सामन्यामध्ये मनोहर षटक हाताळलं होतं, परंतु तो सामना प्रत्येकी 4 षटकांचा होता आणि हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. आणि त्याचमुळे आता मात्र विशालवरती जबाबदारी सोपवली संगणकाने. आणि पाहूया विशाल या 15 धावांचं संरक्षण करतोय का. आणि तसंही पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये विशालनं फार चांगला मारा केला होता, फार प्रभावी त्याची गोलंदाजी राहिली होती. पण आता या मॅचमध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी तो करेल का, हा देखील एक मोठा प्रश्न येथे निर्माण झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय रोहित. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची तब्बल आवश्यकता आहे एलकुंदे संघाला हा सामना जिंकण्याकरिता. मॅचमध्ये रोमांच पाहायला मिळतोय. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, एक लॉंग ऑफ आहे आणि त्या व्यतिरिक्त 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला एक फिल्डर सर्कलमध्ये आणि इतर खेळाडू सीमारेषेवर. स्विंग करायचा होता, बॉल हवेत आहे, विकेट कीपर डाऊन द बॉल आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंडच्या रूपात मोठा धक्का लागतोय, रोहित बाद. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र विशालला सफलता मिळाली आणि आता मात्र समीकरण 5 चेंडूमध्ये 15 धावांवरती येऊन पोहोचलाय. आपण नक्कीच रिप्ले पाहूया कशा रीतीने मात्र हा झेल तिथे मात्र एसटी रशिकडे मात्र प्राप्त केला. सफल होणं हुक करण्याचा प्रयत्न तिथे केला होता. त्यानंतर बराच वेळ चेंडू हवेत आणि गोरखनाथसाठी मात्र नक्कीच एक प्रॅक्टिस झेल मित्र म्हणेन आणि तो झेल त्याने मात्र संपादित केला. अतिशय सुंदर टेलिकास्ट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला चित्रीकरण करतोय. या संपूर्ण मॅचमध्ये भरपूर उतार चढाव पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये किरवली संघानं बॅटिंग करत असताना 18 धावा फलकावर लावल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं एलकुंदे टीमकडून. आणि पुन्हा एकदा आपण बघितलं की अखेर एका चांगल्या धावसंख्येपर्यंत किरवली संघाने मजल मारली, 37 धावा बनवल्या. प्रत्युत्तरात पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी चांगली राहिली हनुमानकडून, 6 धावा फक्त खर्च केल्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये राकेशचा चांगला समाचार घेतला होता अक्षयनं, परंतु तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी सामन्याचं चित्र बदलताना दिसतंय. किरवली संघाचं पारडं पुन्हा एकदा थोडंसं जड होताना दिसतंय. मात्र मॅच अजूनही संपलेली नाही. 5 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावा बनवायचे आहेत. नवीन बॅट्समन अतुल. विशाल पुन्हा मार्ग मात्र पॉसिबल विशाल अतुलने सुद्धा मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही काही समोर बाउंड्री आहेच नाही अशा अनुषंगाने मात्र फलंदाजी आपण म्हणू शकतोय. लेग बायचा इशारा आणि मात्र अवंतर धाव तिथे मात्र अतुलने पूर्ण केली. 4 चेंडू आणि मात्र 14 धावांची आवश्यकता. एक अंदाज बांधून असं वाटलं की फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर योग्य नजर नव्हती. आगळ्या वेगळ्या ढंगानं फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी अतुलचा. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक विजयासाठी बनवायचे आहेत. अजूनही 14 धावा. कंपल्सरी चेज हा स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. त्या नियमाअंतर्गत पवनपुत्र PC संघ मागच्या मॅचमध्ये जिंकताना दिसला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगली लाईन आहे, थोडासा खाली राहणारा बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. बॉल चाललाय मिडॉनला, लॉंग ऑन मधून फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येथे डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, निशाणा चुकतोय. एष्ट्यांच्या थोडासा वरून बॉल निघून गेलाय पहिल्या बाउन्सवर विकेट कीपरकडे आणि अखेर 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र जोपर्यंत विजय मैदानामध्ये आहे तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या पल्लवित राहतील. 3 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 12 धावांची आवश्यकता. परंतु अजय, मी विजयबद्दल नक्कीच बोलेल की या सत्रामध्ये हवी तशी कामगिरी विजय करण्यात झाली नाही. परंतु बडे मॅचचे खिलाडी कधी तो मात्र पलटवार करू शकतो. एखादा जर मोठा फटका त्याच्या बॅटमधून जर आला तर त्याचा कॉन्फिडन्स मात्र नक्कीच द्विगुणित होऊ शकतो आणि तोच प्रयत्न इथून मात्र आता विजयला करावा लागेल. प्रिन्स 11 PC टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल, आपण टॉससाठी यायचं आहे. यापुढचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध प्रिन्स 11 PC. पवनपुत्र PC संघानं पुढे वाटचाल केलेली आहे. अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये ते दाखल झालेले आहेत. आज PC गावचे दोन्ही संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. नशिबाची देखील साथ मिळते त्यांना. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला बॉल, काय गोलंदाजी होते. फुलर लेंथ, इनसाइड एज, धाव मिळणार नाहीये, धाव घेतलीच जात नाहीये. डॉट बॉलची येथे सांगता होते आणि आता 2 बॉल्समध्ये 2 षटकारांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता जय सावराई एलकुंदे संघाला. आता मात्र नक्कीच पुढे दडपण फलंदाजीवरती आपण पाहतोय आणि या विजय सुद्धा पाहिला तर स्ट्रगल करतोय या पूर्ण सत्राचा आपण विचार केला तर. परंतु नक्कीच या ठिकाणी अजूनही मात्र त्याच्यावरती फार काही अपेक्षा आहेत संघाच्या, आपल्या गावकऱ्यांच्या. 2 चेंडूमध्ये 12 धाबांची आवश्यकता, म्हणजे या चेंडूवरती षटकार येणं
गरजेचा आहे. फटका चांगला आहे, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय होतोय, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर सोनू चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तिथे मात्र पूर्ण गेली आणि आता मात्र विजयासाठी एक चेंडू आणि 12 धावांचीच गरज आहे, कारण या फटक्यावरती एकही धाव तिथे मात्र जोडली नाहीये. निराशाजनक कामगिरी म्हणता येईल विजयकडून. फार महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु हवी तशी फलंदाजी त्याला करता आलेली नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, मोठे फटके आलेले नाहीत, परंतु गोलंदाज विशालचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली संपूर्ण षटकामध्ये. शेवटचा बॉल औपचारिकता आणि या वेळेला मात्र मोठा फटका येतोय, परंतु तो देखील मैदानाच्या आतमध्ये. सोनू डाऊन द बॉल, त्याने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय विजयचा खेळ. समाप्त होतोय या स्पर्धेमध्ये एलकुंदे संघाचा खेळ. सामना जिंकलाय किरवली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम RD11 किरवली. तर नक्कीच आपण या सामन्यातील सामनावर पुरस्कार देऊ. तत्पुरती आपण प्रथमतः नाणेफेकी इथे संपन्न करूया. विनर टीम मधील RD11 किरवली संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रिन्स 11 PC संघाचे संघनायक आलेले आहेत.